नमस्कार। 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। त्या ऐतिहासिक दिवशी लाल किल्ल्यावरील भाषणात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू देशाला संबोधित करताना असं म्हणाले होते की आमच्या डोक्यावरील इंग्रजांची गुलामगिरी झटकून टाकणं हा आम्ही नीतीशी केलेला पहिला करार होता। या शब्दांनी प्रत्येक भारतीयांच्या हृदयात नव्या भारताचे स्वप्न जागे झाले होते। हे ऐकताना त्यावेळी प्रत्येक भारतीयाला असं वाटत होतं की आता प्रत्येकाचे दुःखाचे दिवस सरून जातील आणि आनंदाचे समृद्धीचे दिवस आपल्याला पाहायला मिळतील। पण आज भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झालीत। या 78 वर्षांनंतरही अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घोळत आहेत की देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेत उंच भरारी घेतली असली तरी सामाजिक समता, आर्थिक स्वावलंबन आणि प्रत्येक नागरिकाला संधी देण्याचं स्वप्न अजूनही पूर्णत्वाला गेलेलं नाही। देशाने प्रचंड प्रगती केली, क्रांती घडवली, पण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा आनंद हा प्रत्येकापर्यंत पोहोचला का? तर त्याचं उत्तर नक्कीच सकारात्मक नाही। म्हणून स्वातंत्र्याला उद्बोधून कवी ज्ञानेश वाकुडकर आपल्या कवितेत असं म्हणतात की 15 ऑगस्ट 47लाच तू आमच्या देशात आलास, पण आल्या आल्या कळलं नाही कुठे गायब झालास। वाटलं होतं लगेच तू आमच्याही वस्तीत येशील, थोडा थोडा प्रकाश तुझा प्रत्येकाला देशील। प्रकाशाची आरास मांडू, तिरंगा उंचावर टांगू, तू आमच्याही वस्तीत आलास हे ओरडून ओरडून सांगू। पण कुठे काय गडबड झाली काहीच कळलं नाही, अजूनही आमच्या वस्तीतले दिवेच जळले नाहीत। दोस्ता, अरे तुझी वाट पाहून थकलीत आमची जीर्ण मोडकी दारे, आणि स्वातंत्र्या निदान या वर्षी तरी तू येणार आहेस का रे? ठीक आहे, आमच्याकडे नाही आलास तरी आम्ही समजून घेऊ, सवयीप्रमाणे पुन्हा आम्ही अर्धपोटी राहू। पण स्वातंत्र्या, तुझ्यासाठी संसाराची माती केली ज्यांनी, तोफेच्या तोंडासमोर छाती केली ज्यांनी, तुझाच जय जयकार होता, मणी तुझा ध्यास होता, अंगामध्ये मस्ती होती, गळ्याभोवती फास होता, मानेभोवती फासाची दोरी घट्ट पडत होती, बायका पोरं केविलवाणी टाहो फोडून रडत होती। पण स्वातंत्र्या, तरी सुद्धा तुझ्यासाठी शहीद झाले सारे, निदान त्यांच्या घरी तरी तू जाऊन आलास का रे? निदान त्यांच्या घरी तरी तू जाऊन आलास का रे? स्वातंत्र्या, माहित नाही नक्की तुझी कोण लागत होती, पण भगतसिंगाची माय परवा भीक मागत होती, तिचाही पोरगा वेडा होता, तुझ्यासाठी मेला, मरता मरता आईला अनाथ करून गेला, त्याच्याही कानात भरले होते तुझ्याच प्रेमाचे वारे। आणि स्वातंत्र्या, निदान त्यांच्या घरी तरी तू जायला नकोस का रे? आज स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र क्षणी आपण फक्त भूतकाळाचा गौरव करत नाही तर भविष्याची वाटचालही ठरवतो। नेहरूंच्या त्या कराराला खऱ्या अर्थानं पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक समृद्ध, समावेशक आणि स्वावलंबी भारत घडवण्याचा संकल्प करूया। स्वातंत्र्याचा खरा आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि जीवनात स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहील। जय हिंद।